नगरकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात आज गुरुवारी सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली। पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे। केडगावच्या रेणुका मंदिरात आज सकाळी 6 वाजता अभिषेक करण्यात आला। मंदिर परिसरातील मंगळाई देवी, भैरवनाथ मंदिर पूजन, परशुराम पूजन झाल्यानंतर केडगावमधील सामाजिक कार्यकर्ते ओंकार सातपुते व धनश्री सातपुते यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन सपत्नीक घटस्थापना करण्यात आली। यावेळी महाआरती करण्यात आली। देवीला पारंपरिक आभूषणे परिधान करण्यात आली होती। केडगावचे ग्रामदैवत आमच्या रेणुका मातेच्या घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी माझ्या व माझ्या धर्मपत्नी धनश्री सातपुते तिच्या आमच्या दोघांच्या व आमच्या सातपुते कुटुंबियाच्या वतीने घटस्थापना करण्यात आली। आई रेणुका माता हे आमचं केडगावचंच नाही अखंड नगरचं श्रद्धास्थान आहे, एक जागृत देवस्थान आणि आमच्या केडगावकरांवर कायम कृपा आशीर्वाद असा असणारं आमचं ग्रामदैवत आहे। आणि यावेळी आई रेणुका मातेचरणी 9 दिवस खूप भरपूर मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात। आईचरणी मी एवढीच प्रार्थना केली की सर्वांवर कृपा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या केडगावकरांवर, समस्त नगर शहरावर। आणि येणाऱ्या या 9 दिवसात जे काही भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना, त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करा। आणि सर्वांना माझ्या वतीने एक विनंती करू इच्छितो, मी आईच्या चरणी पण तीच विनंती केली की 9 दिवस या, दर्शन घ्या, कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य या ठिकाणी करू नका अशी मी नम्र विनंती करतो। आम्ही आत्ता घटस्थापना झाली, आईने आम्हाला चांगले आशीर्वाद दिले। यानंतर येत्या रविवारी केडगाव शिवसेनेच्या वतीने व अमोल भाऊ येवले युवा मंचच्या वतीने आम्ही चोळी पातळचं एक मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि फळं वाटप किंवा प्रसादाचं वाटप, खिचडी वाटप असेल, हे आम्ही 9 दिवसांपैकी 1-2 दिवस कायमच दिलीपदादा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत असतो, यापुढेही कायम राहील। माझ्या वतीने, माझ्या केडगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकरी संप्रदाय असेल, आमचे मंदिराचे सर्व गुरव असतील, दादांचे सर्व सहकारी असतील, आमच्या सर्वांच्या वतीने सर्वांना माझ्या सातपुते कुटुंबियाच्या वतीने, शहर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा नवरात्रीच्या खूप खूप देतो। धन्यवाद। मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पुजारी दत्तात्रय गुरव, शंकर गुरव, रवींद्र गुरव, गणेश गुरव, तुषार गुरव, शेखर गुरव, सुनील गुरव, रामभाऊ गुरव, शुभम गुरव आदींनी पौरोहित्य केलंय। यावेळी शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, अनिकेत शिर्के, यश सोनवणे, विठ्ठल महाराज कोतकर, अभय कारखिले, भाऊसाहेब विभूते, प्रज्वल राऊत, सक्षम कोतकर, प्रवीण सातपुते, पालवे साहेब आदी उपस्थित होते। नवरात्रेत मंदिरात पहाटे व रात्री 2 वेळा आरती, ललित पंचमीला कुंकुम अर्चन, 7व्या माळेला फुलोराचा नैवेद्य, 9वीला होम हवन, दसऱ्याला शस्त्रपूजन आदी धार्मिक विधी होणार आहेत। पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा तसेच मुखदर्शनाची सुविधा देवस्थान समितीनं केली आहे। नवरात्र उत्सव 2024ला श्री रेणुका देवी देवस्थान येथे केडगाव येथे प्रारंभ झालेला आहे। सकाळी 6 वाजता आईसाहेबांचा महाअभिषेक होऊन त्यानंतर महापूजा, सर्वालंकार पूजा झाली, घटस्थापना झाली। घटस्थापनेचा हा श्री ओंकार सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला, महाआरती झालेली आहे। इथून पुढे 9 दिवस देवीचा उत्सव साजरा केला जाणार आहे। त्या 9 दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेले आहेत। 3ऱ्या माळ्या, त्यानंतर 5वी माळ, ललिता पंचमी, कुंकुमार्चन इत्यादी कार्यक्रम, 7व्या माळेला फुलोरा, त्याच्यानंतर सर्वालंकार पूजा, 7वी माळ भरवली जाणार आहे। 7व्या माळेला आपल्या केडगाव देवी देवस्थान येथे यात्रा असते, या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत। 9व्या दिवशी होम हवन, नवचंडीया पूजा, महाआरती होणार आहे। दशमीच्या दिवशी शस्त्रपूजन, सर्वालंकार पूजा, महापूजा आणि आरती इत्यादी कार्यक्रम सांगत आहोत। कोजागिरी पौर्णिमेला विविध नैवेद्य, महापूजा आणि महाआरती इत्यादी कार्यक्रम